तर नमस्कार मित्रांनो, आपल्या डेली व्लॉग मध्ये मिनी व्लॉग मध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा, तो पण माझ्या घरी. तर हे असं आमचं किचन आहे, तुम्ही बघू शकता. असं छोटं गरीबाचं किचन आहे तेवढं आपलं. तर मी गाजराचा हलवा बनवत होतो, म्हणजे मीच बनवत होतो. मला भारी होतं बनवता, चांगलं करता येतं. आणि स्वामी तेवढ्यात आला, मग उडकत थोडकत मला. मग मला काय करतोय, म्हणलं गाजरचा हलवा तू करतोय का, त्याला आश्चर्य वाटलं. मला बाबा मिस करतोय मम्मी ते मला मम्मी बिमी करत असेल तू चिरून बिरून देत. मी बदाम कापत होतो तेवढ्यात आला. झालं मग. तर मला व्हिडिओ काढू, तर तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी हलवा कसा बनवतो. डबल रिव्ह्यू पण घेणार आहे, माझ्या मम्मीकडून पण आणि स्वामीच्या मम्मीकडून पण. तर व्हिडिओ पाहत राहा. तर आपण आता बनवू. तर हे या ना इकडे. अरे कॅमेरामॅनला तू असं बोलतोस? हे गाजर आपण कापून ठेवलेले, बारीक किसून ठेवलेले. हे बदाम पण कापलेले. कुकर ठेवलेला गॅसवर, कुकर मध्ये करतो आम्ही. कढईमध्ये बी करतात, पातेल्यामध्ये बी करतात, ज्याच्यामध्ये ज्याला करायचं त्याचं करतात. पण कुकर मध्ये लवकर शिजतो, कुकर वापरणार आहे आपण. हे दूध आहे, कच्चं दूध आहे, गार आहे. पण गारच दूध वापरतात जास्त शक्यतो. हे कापलेलं बदाम आहे. प्लीज इंट्रोड्यूस यू युअर फॅमिली मेंबर. ही माझी मम्मीची मम्मी सोलापूरला राहते. आता तरी आलेली इथं. आमच्या इथे मम्मीचं बरं नव्हतं म्हणून आलती. तर चला आपण चालू. मी कुकर ठेवला, गॅस फुल, कुकर करपायला लागला आणि बघितलं केटली तर तेलच नाही. म्हणजे काय तेल बिल काढलं आपलं. तर बनवायला लागू आपण आता. त्याला गॅस पेटू थोडं बारीक बारीक करू थोडासा. आपल्याला थोडं तापलं तेल बिल वरती. हा बाबा झाला तरी चालू करतो मी स्नॅप. तर आता मी स्नॅप काढतोय जरा आठवण म्हणून. स्नॅप मागून तुम्ही काढते येणं काय बी जरा आठवण राहते ना. पोरींच्या वर करतोय. ह्याच्यात काय आता स्नॅप काय पुरी फक्त सगळी दुनिया स्नॅप असं कुठे लिहिलंय काय स्नॅप आहे फक्त पुरीसाठी आहे कुठेही असं कुठं असतं का? कमेंट करून सांगा तुम्ही. हा, ही मागची गिलन गेलेली ही जुन्या काळातली, ही बी मॉडर्न जेन जी माहितीये का जरा. जुन्या काळातल्या लोकांवाले वागायचं, म्हातारे माणसामध्ये राव म्हातारेवाले वागायचं. का आपली संस्कृती जपायला आपल्याला लाज वाटते आम्ही का? संस्कृती बी जपतोय आम्ही, नाही म्हणत. अशी मॉडर्न बी हे करतो आम्ही. हा, अशी. अशी काय संस्कृती मध्ये स्नॅप काढू नका. म्हणजे आपली मराठी संस्कृती म्हणजे. तर आपण आता टेल आता जुन्या माणसांमध्ये राहणं ही जुन्या माणसांची संस्कृती अपनावण्यासारखीच आहे. नाव नाही ठेवा जुनी संस्कृती, आम्ही नाही म्हणते. आम्ही नाव ठेवतो संस्कृतीला, तसं आमच्या संस्कृतीला बी नाव. तुम्ही काय म्हणता म्हाताऱ्या माणसांमध्ये राहून म्हाताऱ्या माणसांसारखे झाले. ये इकडं दाखव, इथं इकडे. हा परत मित्रांनो आपण परत आता आपल्या टॉपिक वरती वळू. जरा भरकटलो होतो आम्ही. टाकलेलं आहे आता, दाखवते तेल. थोडं कुकर गरम झाल्यावर आपण तेल टाकून घेऊ. यांनी तर बादलीभर तेल टाकलेलं आहे. आपली इकडे बादली केवढी असते म्हणजे आपले हॉटेलमध्ये दाल तडका बडका देत नाहीत का, ती छोटीवाली बादली. बादली दाखवणार होतो मी. हा, ती छोटीवाली बादली आहे आमच्याकडे. तेवढे भर तेल टाकलेले त्यांनी. एक बदामाचा तुकडा टाकून बघू आपण, म्हणजे तेल तापलंय, फ्राय होतोय का? तापलंय का नाही तेल. तर आपलं तेल तापलेले. तर आता हे आपण कापलेलं बारीक बदाम टाकून घेऊ. तुम्हाला जसं आवडेल तसं बदाम कापू शकता तुम्ही, अर्ध बिर्ध. तर अख्खं बी टाकू शकता, ते किसून बी टाकू शकता. नाही तुम्ही ग्राइंड पण करू शकता मिक्सर मध्ये. थोडं बारीक हे केलेलं नाही, एवढं बी नाही ग्राइंड करायचं, पावडर नाही करायची त्याची आपल्याला. म्हणजे फ्लेवर पावडर बी भेटती. फ्लेवरचा बनवायचा असेल तर गाजरचा हलवा. कणकण बदामले माझे बाबा एक वेळा वेगळे मी बाबा करपायला लागलं. थोडं बारीक करून माझं बदाम करपायला लागलं. बदामाचा हे झाला बघा. आम्ही जास्त गरम झालेलं करपला तर लगेच आपण हे टाकून घेऊ. बारीक कापलेलं गाजर किसलेलं बारीक टाकून घेऊ आपण. कारण आपले बदाम करपलेले आता थोडं कडू लागणार आहे. स्वामीची व्हिडिओच्या नावाने झाली सगळं, माझं लक्ष तिकडे सगळं व्हिडिओ कडे आणि इकडे बी. दोन्ही काम एक संग करू शकत नाही आपण, एक काम ते का. तरी माझी गाजराचा हलवा बनवायची तिसरी वेळ आहे.
मी माझ्या मम्मीपेक्षा चांगला गाजराचा हलवा बनवतो माहिती का म्हणतात ना पण बाकी सगळं नाही मम्मीकडे शिकलो मी बनवायला बिनवायला तर काय आजकालच्या पिढीला सगळं आलं पाहिजे घरचं काम करणं हे बनवणं काय छोटी गोष्ट नाहीये छोटी गोष्ट नाही, कधी बायको सोडून जाईल. आमची नाही जाणार बाबा आम्हाला पूर्ण विश्वास आमच्या टीम मध्ये जर तुझी वाईफ जॉबला लागली तर तुला करावंच लागेल, लागली नाही लागली किंवा बाहेर बॅचलर्स मध्ये गेला तुला हाताने करून खाता पण आलं पाहिजे, हे सांगतो रे मी तुला. आम्हाला सगळं येतं बनवणं आपलं बघा आपण आम्हाला सगळं येतं. आपल्याला शिळा भात परतल्याशिवाय दुसरं काही येतं का आम्ही शिळा भात परतून खाऊ, नाही तर काही खाऊ. तिकडे आम्ही आमचं पोट भरतोय ना, बाद झालं. आपल्याला तर रात्रीचं शिळा बाद झालं. आम्ही शिळा भात आम्ही जर बाहेर गेलो तर काम करून आम्ही आमचं पोट भरून घरी बरोबर येऊ शकतो. इथपर्यंत आमची ताकद आहे, इकडे दाखव की असं नाही की त्याला भाकरीच थापता आलं पाहिजे. बघा चला पुन्हा एकदा आपण टॉपिक थोडं आपण हे करू थोडं मिक्स काजू पूर्णपणे काजू नाही बदामी बदाम काजू बदाम पूर्णपणे जाळले. काजू नव्हतंच बदामच होतो ओके बॉस. मी दाखवलेले खोटं नाही बोललो दूध नाही टाकलं काय म्हणे. हा दम घे जरासं तू बनवतोय ना आणि त्याला स्टेप माहिती नाही आता बघा ह्या वेळेमध्ये ह्या स्टेप मध्ये हेच करायचंय त्याच्यामध्ये दुसरी आधी स्टेप केलं लोक मला माहिती आहे आता त्याला किती वेळ लागेल त्याला ह्याच्यामध्ये काय असतं हे किसी पाणी राहतं पाणी असतं ते पाणी थोडंसं निथळायला लागतं तो दूध टाकायचं. मिस्टर यश, आपण कधीपासून कुक करताय? मी साधारणपणे मी पहिल्यांदा माझी डिश मी चहा दुसरी तिसरी मध्ये बनवायला 5वी पासून मी छोटं मोठं बनवते जसं काही पोहे पहिली डिश आहे पोहे मी पहिल्यांदा बॅगीच्या बॅग मी पोहे बनवलेले इंडियाज फेवरेट या महाराष्ट्राचं आवडतं पोहे महाराष्ट्रीयन डिश. असं नाही महाराष्ट्रात मध्येच नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे पोहे खातात. प्लीज मेट इन युअर ब्रदर असं बोलू नका. You are the reserve. मग तुम्हाला काय किचन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहे का? कुकिंग इज माय हॉबी. या Making new food as well as regular food, it will give me happiness and more of joy. Abdul Singh, what is your hobby? तर आता नेक्स्ट स्टेप काय आपली? गाजराचा हलवा पण आपल्याला बनवण्याची. हे झालेलं आहे जरा तुम्ही असं भाजल्याने दिसतंय आपल्याला. गाजराच्या हलव्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? मी विसरलो जरा, आता काय म्हणतात? गाजराचा हलवा. तर ह्याच्यामध्ये इट्स नॉट अ इंग्लिश. अजून हाय हा व्हिडिओ करतोय तर आता हे गार दूध आहे कोल्ड मिल्क त्याला आपण ह्याच्यामध्ये हे ऍड करू जरा सामीचं दिल खाऊ टाक. सामी एक वाटी टाकलेली नाही सामी साधारण. एक छोटा समोसा खाऊ टाक. सामी अरे ये लाज लागू नको बाळा मुलास तू कशाला रे? स्वामी की हा रे. का तर साधारणपणे थोडं साधू हो, आपल्याला आता हा याचा यशचा भाऊ समोसा खाते. एका इंग्रजाला प्रश्न पडला होता की ह्या समोसाच्या आतमध्ये बटाटा कस काय गेला असेल. तर कोण होता रे तो? चांगला आहे कोण होता रे यश तो माणूस? क्रिस्टोफर. काय? येडी आणि जिलेबीच्या आतमध्ये रस ते काय आपण त्याला म्हणतो साखर आणि ते कस काय गेलं, हा पण प्रश्न आहे का इंग्रजालाच पडला होता ना. तो पहिल्यांदा आपल्या भारतात आला होता त्यावेळेस त्याला प्रश्न पडला होता. तू राहू दे इकडं. तर आता आपण 1 ते 1.5 कप या प्रमाणामध्ये दूध इकडे दाखव दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये आता थोडं मिक्स केलेलं आहे. तर आता साधारणपणे 5 मिनिटं आपण 5-6 मिनिटं आता कुकर लावून ठेवू याला. थोडं दूध आटलं त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये शुगर ऍड करायची. तुम्ही शुगर पावडर नाहीतर शुगर साधी किंवा जॅगरी पावडर बी ऍड करू शकता तुमच्या मनावर आहे. तर हे wait करा. 5 मिनिटानंतर आपण भेटू पुन्हा. समोसा तर शेती आता झालेली आहे. आपण वाफ घालू सगळी कुकरची आता शिजलाय का बघू. जास्त वेळ ठेवला तर करून बघू शकतो कारण की दूध जास्त आहे टाकलेलं आपण जेवढं लागते तेवढं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग शुगर वगैरे ऍड करू. गॅस चालू करायचं आहे आपल्याला.
मी आता चालू मध्ये माग कशी घालून त्याचं उडव शिजला तर मला वाटतं. शुगर साखर खाय नको जाऊ नको जाऊ थांब 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब आई तर शिजलेलं पूर्णपणे शिजलाय पण गाळ झालाय. नाही गाळ नाही असंच असतं. असं असतं. चला त्याला चला अजून जाऊ द्या, कसं का असं नाही पण वास तर भारी येतोय. अजून साखर टाकायच्या दिवस आला तुला हो मग थोडं शिजलेला आहे. आता साखर टाकल्यावर ते अजून शिजेल. साखर टाकल्यावर शिजेल ना तो. झाकण नको लावू. झाकण नाही लावायचं बाळा 2 मिनिटं घे. गॅस लय मोठा आहे बाबा हे बटन तुटलेलं आहे आमचं गॅसचं. प्लीज सपोर्ट करा लवकर, आमचं युट्यूब चॅनल वर जाऊ द्या. युट्यूब चॅनल म्हणजे आम्हाला गॅस बीस घेता येईल बघा. तुटलेले गॅस वापरावं लागतात. नाही इतके वेळ नाही घेऊ शकतो आम्ही पण काही अडचण काही हे झालं. मम्मी तर बेसिंग मध्ये भांडी घासत होती, जाळी ठेवली बघा जाळी आहे आणि मग ती जाळीमध्ये गुंतलं बटन आणि मम्मीने जाळी ओढली कडला आणि झालं बटनच कडला. ते आपलं आता चालू आहे. साखर टाकू. तुम्ही साखर तुमच्या चवीनुसार आणि तुम्हाला किती गोड आहे. घरात डायबिटीस पेशंट असला तर कमी टाका म्हणजे त्याला दिवस नका पण प्रमाणात टाकतोय आपण. डायबिटीस साठी दुसरी साखर येते ना, शुगर ती शुगर फ्री काय ना शुगर फ्री. शुगर फ्री शुगर फ्री शुगर हा शुगर फ्री शुगर. ती दाखवली जाहिरात बिरात. म्हणजे त्याला गोडवा जास्त नसतो. गोडवा असतो त्याला बरोबर पण त्याच्यात शुगर नसतं. शुगरचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय कोलेस्ट्रॉल वाढत नाही त्याने. सांग मला. कोलेस्ट्रॉल फक्त शुगरनेच नसतं वाढत बाळा. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय मला सांग. सर जाऊन द्या, आता आपण परत आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊ. आपला हलवा, तसं हलवा येतो तसं मी नॉलेज गाजराचा हलवा चालू आहे. दाखव हा, सायन्स स्टुडंट. फ्री मध्ये नॉलेज घ्या तुम्ही सायन्स स्टुडंट कडनं. आता आपण लेवल ऐकला असेल की डायबिटीस पेशंटला इन्सुलिनचं इंजेक्शन या काय इन्सुलिन काय असतं. इन्सुलिन इंजेक्शन काय देतात आपल्या ब्लड मध्ये. इन्सुलिन नावाचं एक केमिकल असतं म्हणजे ऍसिड असतं, केमिकल असतं, अमायनो ऍसिड असतं इन्सुलिन नावाचं. आणि ते इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये नॅचरली प्रेझेंट असतं. आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे आपण बाहेरचं बी खातो, आपण वेगवेगळं घरचं जरी खाल्लं तरी शुगर थोड्या प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असते. कुठल्या बी प्रमाणामध्ये बाहेर आपण जरी तिखट जरी खाल्लं, काहीतरी भाजी खाल्ली, चपाती खाल्ली, बाहेरचं खाल्लं, शुगर आपल्या शरीरामध्ये कंझ्युम होते आणि आपलं बॉडी पण वेगवेगळ्या प्रकारे शुगर रिलीज करत असतं. आपल्या ब्लडमध्ये शुगर असतं आणि इन्सुलिन काय काम करत असतं. आपल्या ब्लडमध्ये जर शुगर वाढली तर ते इन्सुलिन ट्रिगर होतं आणि ते रिलीज होतं. मग आपल्या बॉडीमध्ये शुगर आहे ती कमी करण्याचं प्रमाण कमी करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल वाढली की ते इन्सुलिन ट्रिगर होतं आणि ते ग्लुकोज लेवल कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या लोकांमध्ये नॅचरली इन्सुलिनचं प्रमाण कमी आहे शरीराच्या आतमध्ये, म्हणजे त्यांच्या अंगामध्ये इन्सुलिन कमी आहे किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिनच नाही शक्यतो असतंच पण थोड्या प्रमाणात असलं तर मग ते ग्लुकोज लेवल ती जी जास्त वाढलेली असते ती कमी तेवढे थोडे इन्सुलिन होत नाही. मग म्हणून म्हणतात मी त्याला शुगर झाली, तो डायबिटीसचा पेशंट असं म्हणतात. म्हणून बाहेरून आपल्याला नॅचरल नाही तर मॅनमेड प्रकारे इन्सुलिन घ्यायला लागते. बॉडीमध्ये कंझ्युम करावं लागतं, रिलीज करायला लागतं इन्सुलिनचं इंजेक्शन. कारण की त्यामुळं मग आपलं इन्सुलिन शरीरामध्ये ट्रान्सफर केल्यामुळे डबल ग्लुकोजचं लेवल कमी करणार. मग जास्त डायबिटीस पेशंटला म्हणून इन्सुलिन इंजेक्शन द्यावं लागतं. इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं पण ज्याच्यामध्ये कमी असतं त्यांच्यासाठी बाहेरून म्हणजे मॅनमेड रूप बाहेरून कंझ्युम करायला लागतं ते इंजेक्शन. तर हे झालं इन्सुलिनचं. हा आता मी एक उपाय सांगतो याच्यावरती. कॅमेरामॅन सांगतो तेवढं तुम्ही जर केलं तर होऊ शकतं बरं का, कमी होऊ शकतं. ज्याला शुगर आहे, बीपी आहे त्याने फक्त ना रोज सकाळचं उठून 1 तास आहे ना बिना चपलेचं किंवा चप्पल घालून जरी तुम्ही चालले
फास्ट चालायचं, जरा घाम येऊन द्यायचा, तरी तुमची शुगर लेवल, बीपीची लेवल हे सगळं- जागेवरती येऊ शकते. सगळ्यांना माहिती आहे की चालल्यामुळं, फिरल्यामुळं, व्यायाम केल्यामुळं, रोज डेली योगा केल्यामुळं घाम जेवढा गावतो आपण तेवढी शुगर रिलीज होती शरीरातून. वेगवेगळ्या प्रकारे पण शुगर म्हणजे बाहेर आपलं शरीर टाकण्याचा प्रयत्न करत असतं, घामा स्वरूपे, हे स्वरूपे. पण बसून फक्त खायचं, पंख्याच्या एसी खाली, हवेचे. हे जास्त करून गावाकडच्या लोकांना सांगायची गरज नसते, कारण की गावाकडची लोकांची रोजची डेली रुटीन एवढी असती की त्यामधनं त्यांचं ते शुगर बाहेर रिलीज होत असतं. पण शहराकडची लोक किंवा पण बाहेर सिटीत राहणारे लोक यांना एवढी जी शुगर आहे, एवढी साधारणपणे शुगर तुम्ही एवढी जी कंझ्युम केली, अशीच खाल्ली किंवा एवढी शुगर तुमच्या शरीरात गेली तर तुम्हाला 1 किलोमीटर चालावं लागेल. जर एवढी शुगर तुम्ही खाल्ली तर ही शुगर पूर्ण पचवण्यासाठी शरीरामधून 1 किलोमीटर चालायला लागेल. 1 किलोमीटर. मग बघा, शुगर तर कोणती चांगली नाही आपल्या शरीरासाठी. आता आम्ही काय करतो, तसं पाहायला गेलं तर हायब्रिड गोष्ट कोणतीच चांगली नाही शरीरासाठी. पण त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे नॅचरल उपाय आहेत, बिना औषधं घेण्याची किंवा फार्मसीची यूज न करता आपण नॅचरली बनवू शकतो. खूप सारी अशी नैसर्गिक वनस्पती आहे, खूप सारे आपल्या घरामध्ये जे पदार्थ असतात ते वापरून आपण आपली शुगर कमी करू शकतो, लेवलमध्ये आणू शकतो. तर लय सारे आहेत ते वेगवेगळे उपाय. असेच उपायचे असंच पाहण्यासाठी, इन्फॉर्मेशन नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी, काहीतरी नवीन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, जे माहिती नाहीये ते असं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करा. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना माहितीचे, पण ते लोक अंमलात आणत नाहीत, करत नाहीयेत. तर ते एकदा तुम्ही ट्राय करून पहा. जास्त करून अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा. ब्लड सर्क्युलेशन. मी तुम्हाला सांगतो, अनवाणी चालण्यामागं एक सायंटिफिक रिझन आहे की जुनी लोक किंवा आपण उपास बिपास धरतो तेव्हा देवीचा नवरात्रीमध्ये 9 दिवस उपास असतो, तेव्हा काही लोकांचा, माणसांचा, बायांचा, दोघांचा बी अनवाणी उपास असतो, म्हणजे चप्पल घालायची नाही 9 दिवस. आणि ह्या मागे एक सायंटिफिक कारण आहे. जेव्हा आपण चप्पल घालत नाही, अनवाणी चालतो, केव्हा पण उपासालाच नाही, पण जेव्हा पण आपण अनवाणी पायांमध्ये चलतो, आपल्याला माहिती आहे की आपण अर्थवर राहतो. आणि आपल्या अर्थचं जे सेंटर आहे, आपल्या अर्थच्या सेंटरला आपल्या अर्थची जी एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा आपण पायाने चप्पल घालतो तेव्हा मध्ये त्याला रेडियन्स लागतो. रेडियन्स म्हणतात ना त्याला? काय म्हणतात माहिती आहे? ते करंट स्लो करण्यासाठी काय असतं ते मध्ये हे करतो आपण, रेजिस्टन्स. आपलं चप्पल म्हणजे आपली एक प्रकारचा आपल्या पायांमध्ये आपल्या पायातला आणि अर्थ मधला रेजिस्टन्स आहे, एक अडथळा आहे एक प्रकारचा. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते, आणि जेव्हा आपण अनवाणी चालतो, चप्पल बिना घालता चालतो, तेव्हा ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये डायरेक्टली जास्त चालल्यामुळे, म्हणजे लगेच तुम्ही बिना चपलीत थांबलाय असं होऊ शकत नाही. चाललाय, तुम्ही चालताय जास्त वेळ, म्हणजे 1-2 तास जरी चाललाय, 15-20 मिनिटं, मग ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये एंटर व्हायला चालू करते. मग ते एंटर व्हायला चालू करते, मग आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ज्याला सांधीवाता त्रास आहे, वात येतात पायाला, हे पाय बी आपले हे काय म्हणतात हे दुखतं. जास्त करून थंडीच्या दिवसात सांधीवाताचा त्रास जास्त होतो. सांधीवाताचा त्रास ज्याला आहे, ज्याला किंवा मानसिक ताणतणाव बी चालल्यामुळे दूर होतो. ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्याच्या ब्लड सर्क्युलेशन जर वाढलं, आपल्याला माहिती स्किन ग्लोईंग होती, केस चांगले असतात, शरीरासाठी चांगलं असं ऑर्गन जास्त चांगल्या प्रमाणात काम करायला लागतात, हेल्थ चांगली होती. तर अनवाणी चालल्याचा हा फायदा आहे की जी एनर्जी आपल्या अर्थमधून रिलीज होती, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ती अनवाणी चालल्यामध्ये आपल्यामध्ये एक प्रकारे उच्चारते, एक प्रकारे आपल्या अंगामध्ये ही होती, आपल्या पायांच्या रूपामुळं, पायांच्या स्वरूपे, कारण चप्पल घालत नाही म्हणून. जे उपास जेवढे खडे टोचतील पायाला तेवढं ब्लड सर्क्युलेशन लवकर. काट्यात जाऊन नसताना काट्यात जाऊन उडे मारतात, दगडात उड्या मारतात, असं बी नाही. खडे म्हणजे छोटे दगड असतील, मी मोठ्यामध्ये पण नाही उड्या मारायला सांगत, छोटे दगड की ज्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन जास्त प्रमाणात वाढतं. नुसतं चालण्याने पण नाही काही होत, जोपर्यंत पायाला खडे टोचत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि खडे असंच नाही, तुम्ही गवताचं ग्राउंड किंवा तुम्हाला जसं तुमचे पाय, म्हाताऱ्या माणसांसाठी आता हे शक्य नाहीये की जास्त खडकांमध्ये चालणं, पटपट चालणं. लहान बाळासाठी बी योग्य नाहीये ते जास्त. टीनेजरसाठी चांगलं आहे ते, 12 वर्षाच्या पुढच्या, 10 वर्षाच्या, 9 वर्षाच्या. पण लहान मुलं जास्त आणि जास्त वयस्कर माणसांसाठी हे शक्य नाही जास्त खड्यात चालणं. त्यासाठी त्यांनी ग्राउंड मध्ये किंवा एक गार्डन मध्ये, पार्क मध्ये जाऊन अनवाणी चाललं पाहिजे. ते खूप चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी, शरीरासाठी पण. सायंटिफिकली प्रूफ आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे की आपण अनवाणी चालल्यानंतर आपण म्हणजे जास्त आपली म्हणजे कुठलाच आजार होत नाही. हा, अनवाणी चालल्यामुळं किंवा जास्त चालल्यामुळं
कुठलाच आजार ब्लड सर्क्युलेशन एकदा वाढलं, त्याचा ऑर्गनला जास्त ब्लड प्रोव्हाइड झालं, हार्टला जास्त ब्लड प्रोव्हाइड झालं, हार्ट अटॅकचे चान्सेस कमी. हार्ट मग तिकडून बाकीच्या ऑर्गनला ब्लड सर्क्युलेट करणार, मेंदूला जाणार, मेंदू मग एनर्जेटिक होणार, ताणतणावर रिलीफ होणार, शरीर एनर्जेटिक वाढणार, बाकीचे ऑर्गन चांगले काम करणार. किती फायदे ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं. प्लीज ट्राय करा एकदा. आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या टॉपिक वरती येऊ. चला. आणि जो ट्राय करणार आहे त्याने मेसेज करून सांगा की कोणाला बेनिफिट झालेत कोणाला नाही. तर आज आता गाजराचा इन्फॉर्मेशन बाद झाली. आता गाजराचा हलवा आपला बघा तर रेडी झालेला आहे. हे अशा प्रकारे दिसतोय. तर आपण आता बाउल मध्ये काढून एक फोटो घेऊ आणि कसा झालाय ते टेस्ट करून सांगू. तर भेटू थोड्याच वेळात.